विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेमधल्या व्याकरणामध्ये वाक्य प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतर करा ह्या दोन प्रश्नांसाठी, दोन कृतींसाठी 2 गुण असतात. यापैकी वाक्य प्रकार कसे ओळखायचे आणि वाक्य रूपांतर कसं करायचं त्याच्या छोट्या छोट्या क्लुप्त्या आहेत. आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या क्लुप्त्या सांगणार आहे आणि काही उदाहरणं सुद्धा देणार आहे. तर या ज्या क्लुप्त्या आहेत या तुम्ही लक्षात ठेवलात की तुम्हाला हे 2 गुण नक्की मिळाले म्हणून समजा. काय आहेत त्या क्लुप्त्या? चला तर बघूया. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं वाक्य प्रकार ओळखा आणि वाक्य रूपांतर करा अशा 2 वेगवेगळ्या कृती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि त्यामध्ये त्या 2 गुणांच्या कृती असतात. आता आपण जर हे समजून घेतलं की वाक्य प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचं रूपांतर करताना आपण काय करायचं आहे, तर तुमच्या अगदी सहज लक्षात येऊ शकतं आणि हे 2 गुण तुम्हाला मिळवता येऊ शकतात. सगळ्यात पहिलं काय आहे, तर वाक्याच्या आशयावरून किंवा भावार्थावरून त्याचे होणारे प्रकार. हे किती आहेत? 3 प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं की ज्या वाक्यात फक्त एक साधं विधान केलेलं आहे, त्या पलीकडे त्यातून काहीच म्हणायचं नाहीये. उदाहरणार्थ, मी आंबा खाल्ला, हे साधं विधानार्थी वाक्य आहे. कळलं? त्यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की कोणता ना कोणता तरी प्रश्न विचारलेला असतो. तू आज येणार आहेस का कॉलेजला? तू खाणार आहेस का आंबा? हे प्रश्न झाले. आता प्रश्नार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय असतं की प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. हे आपण लक्षात ठेवायचं. पुढचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं, तर ज्या वाक्यामध्ये मनातील भावना किंवा आपले भाव हे अतिशय उत्कटपणे असे व्यक्त केलेले असतात की म्हणजे समजा तुम्हाला खूप मोठा धबधबा दिसला, तुम्ही काय म्हणणार? अबोबो, केवढा मोठा धबधबा. आणि त्यानंतर अशा प्रकारच्या उद्गारार्थी वाक्यानंतर कोणत्या प्रकारचं चिन्ह येतं, तर आपल्याला उद्गारवाचक चिन्ह या वाक्याच्या शेवटी द्यायचं असतं. आता तुम्हाला वाक्य प्रकार ओळखता आले तरी सुद्धा वाक्य प्रकार ओळखून ज्या वेळेला तुम्ही त्याचं वाक्य रूपांतर करता त्यावेळेला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की कोणत्याही प्रकारच्या वाक्याचं रूपांतर करत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. उदाहरणार्थ, प्रश्नार्थी वाक्य करा असं जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह यायलाच हवं. तसंच ज्या वेळेला तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करा असं विचारलं जाईल त्यावेळेला तिथे उद्गारवाचक चिन्ह द्यायलाच हवं. जर तुम्ही चिन्ह दिली नाहीत तर तुमचे गुण तिथे कमी होणार किंवा ते दिलेच जाणार नाही, कारण तुम्ही प्रश्नच केला नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता वाक्याचा जो पुढचा प्रकार असतो तो काय असतो, तर क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे होणारे प्रकार. आता हे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे स्वार्थी वाक्य, दुसरं आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरं विद्यार्थी वाक्य आणि चौथं आहे संकेतार्थी वाक्य. स्वार्थी वाक्यामध्ये काय होतं की ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो तेव्हा ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. उदाहरणार्थ, मी कॉलेजला गेले, मुलं शाळेत गेली, मुलं खेळायला गेली. याच्यामध्ये काय झालं की फक्त काळाचा बोध झाला. तर त्यावेळेला ते स्वार्थी वाक्य असतं. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं, तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, विनंती, प्रार्थना, उपदेश, सूचना यापैकी कोणत्याही गोष्टीचा बोध होतो म्हणजे समजतं, ते आज्ञार्थी वाक्य असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला आईने सांगितलं की खिडकी बंद कर, तर ती आज्ञा झाली. तुम्हाला एखाद्या गुरुजनांनी आशीर्वाद दिला, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, हे आज्ञार्थी वाक्यच आहे जे आशीर्वाद देणारं आहे. नंतर आपण देवाजवळ जातो, देवाला सांगतो की देवा मला चांगली बुद्धी दे, ही आपण प्रार्थना करतो, हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर आपण एखाद्याला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, मला तुझं वही देशील का, ही विनंती आहे. कृपया मला तुझी वही देशील का, ही विनंती आहे. हे सुद्धा आज्ञार्थी वाक्यच आहे. त्यानंतर शिक्षक तुम्हाला सांगत असतात खूप मेहनत करा, खूप अभ्यास करा,
हे उपदेश देणारं आज्ञार्थी वाक्य आहे. नंतर काही ठिकाणी तुम्ही लिहिलेलं बघता, आपण ट्रेननी प्रवास करतो तेव्हा आपण काही बोर्ड वाचतो किंवा काही ठिकाणी सूचना लिहिलेल्या असतात, इथे चपला बाहेर काढा वगैरे, या सगळ्या सूचना असतात. ते काय सूचना देणारं आज्ञार्थी वाक्य असतं. किंवा भिंतीवर थुकू नका, या सगळ्या सूचना देणारे हे आज्ञार्थी वाक्य असतात. तर लक्षात ठेवायचं, आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचं जे रूप असतं त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टी कळतात, म्हणून ते आज्ञार्थी वाक्य असतं. तिसरा प्रकार जो आहे तो आहे म्हणजे उपप्रकार, हा आहे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्यामध्ये काय होतं की ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या सगळ्या गोष्टींचा बोध होतो. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला हे कळतं. आज्ञार्थी वाक्यामध्ये पण क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळलं की आज्ञा आहे, आशीर्वाद आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे, उपदेश आहे, सूचना आहे. तसंच आपल्याला विद्यार्थी वाक्यामध्ये काय कळतं तर कर्तव्य आहे, शक्यता आहे, योग्यता आहे, इच्छा आहे. याची उदाहरणं काय असणार की आपलं कर्तव्य, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वेळच्या वेळी आपला गृहपाठ करावा, हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे हे कर्तव्याचं उदाहरण झालं विद्यार्थी वाक्याचं. आता ह्याच्यामध्ये शक्यता असेल तर शक्यता काय, आज बहुतेक पाऊस पडणार आहे, ही शक्यता झाली. त्याच्यानंतर मी काय म्हंटल, योग्यता सांगणारं सुद्धा हे वाक्य असू शकतं. म्हणजे कसं, खूप मेहनत करणारा विद्यार्थीच जास्त गुण मिळवू शकतो, ही योग्यता आहे. खूप जास्त मेहनत केली तरच तुम्हाला चांगले गुण मिळणार, ही योग्यता सांगणारं वाक्य आहे. त्यानंतर आहे इच्छा. इच्छेमध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, ही इच्छा झाली आमची. त्यानंतर इच्छेचं आणखीन एक उदाहरण काय येऊ शकतं की आपण सर्वांनी आनंदात राहावे, ही इच्छा आहे. तर अशा प्रकारची जी वाक्य आहे ती विद्यार्थी वाक्यामध्ये येतात. आता चौथा जो प्रकार आहे तो आहे संकेतार्थी वाक्य. संकेत म्हणजे असं काहीतरी केलं की तसं काहीतरी होईल, असं आपण जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तो संकेत असतो किंवा अट असते एखादी. म्हणजे पाऊस पडला तर हवेत गारवा येईल, मला सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईन, मी अभ्यास केला तर मला चांगले गुण मिळतील, मी चांगलं खाल्लं तर मला शक्ती येईल. आता ही सगळी संकेतार्थी वाक्य आहे. म्हणजे आपण एखादी गोष्ट केली, अमुक केलं तर तमुक होईल असं सांगणारी ही वाक्य आहेत. पण वाक्यांचे प्रकार पाहिले तर वाक्यांचे प्रकार बघितल्यानंतर आपण त्यांचं रूपांतर करायला पाहणार आहोत. रूपांतर आपल्याला करायचं आहे. त्याआधी मी तुम्हाला एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगते. आता आपण जी वाक्य बघितली, जी आशयावरून किंवा भावार्थावरून वाक्याचे जे प्रकार होतात, विधानार्थी म्हणा, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, ही वाक्य नकारार्थी किंवा होकारार्थी अशी दोन्ही प्रकारची असू शकतात. आता तुम्हाला वाक्य रूपांतर करताना होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करा असं विचारलं जाऊ शकतं. आता हे जे वेळेला विचारलं जातं त्यावेळेला लक्षात ठेवायचं की वाक्याचं रूपांतर करत असताना वाक्याची जी रचना आहे त्याच्यात आपण बदल करतो, पण अर्थामध्ये नाही. अर्थ आपल्याला बदलायचा नाहीये. अर्थ न बदलता वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला बदलायचं आहे. आणि मग त्यानंतर आपण त्या वाक्याचं परिवर्तन किंवा रूपांतर करतो. आता रूपांतर करत असताना तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. समजा प्रश्नार्थी वाक्य आहे तर त्याचं विधानार्थी वाक्य करायला सांगू शकतात. उदाहरणार्थ आता बघा, या वाक्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर नकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. विधानार्थी वाक्य आहे हे, लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख झाले. आता या वाक्याचं जेव्हा आपण नकारार्थी वाक्य करतो त्यावेळेला ते वाक्य होणार, लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद झाला नाही. हे नकारार्थी वाक्य आहे. आता बघा, इथे आपण काय केलं तर लोकांचे दारिद्र्य पाहून मला इथपर्यंत वाक्य सारखंच आहे. आनंद झाला नाही, आनंदाच्या विरुद्ध शब्द तिथे काय होता, दुःख होतं. दुःखाच्या विरुद्ध आनंद. इथे काय म्हटलंय, दुःख झाले. इथे काय म्हणणार आपण, आनंद झाला नाही. आनंद झाला नाही म्हणजेच दुःख झाले. अर्थ अजिबात बदलला नाही, अर्थ आहे तसाच आहे. वाक्याची जी रचना आहे ती आपण बदललेली आहे.
आपण अशी काही उदाहरणं पाहूया आता इथे बघा आपल्याला प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे तर अज्ञार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखायचं, त्याच्या आधी इथे एक तर काहीतरी प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह असतं. इथे म्हटलेलं आहे की अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, याचं विधानार्थी वाक्य आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आपण काय म्हणणार, अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. कोणाला राग येत नाही, प्रत्येकाला राग येतो. त्याचं उत्तर आहे विधानार्थी वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं उत्तर असणार आहे. बापरे केवढी उंच ही इमारत किंवा केवढी उंच इमारत आहे ही, हे उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारवाचक चिन्ह पण तुम्हाला तिथे दिसतं आहे. त्या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं असेल तेव्हा आपण काय म्हणणार, ही इमारत खूपच उंच आहे. अशा प्रकारे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे ही वाक्य विचारली जाऊ शकतात. विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी करा, प्रश्नार्थीचं उद्गारार्थी करा, उद्गारार्थीचं आज्ञार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, अशा प्रकारे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही हे सगळं चांगल्या पद्धतीने नक्की करू शकता. तुम्ही समजून घ्या आणि करा. आपण आणखीन 1-2 उदाहरणं पाहू. हे वाक्य आहे, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. आता न, नाही, नको, नव्हे अशा प्रकारचं सगळं म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे हे वाक्य कसं झालंय तर नकारार्थी वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे, होकारार्थी वाक्य करा असं सांगितलेलं आहे. मग हे आपण काय करणार, तुम्ही सगळ्यांशी किंवा प्रत्येकाशी चांगले बोला. आता सगळ्यांशी चांगले बोला किंवा प्रत्येकाशी चांगले बोला यापैकी एक काहीतरी तुम्हाला लिहायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं की नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य किंवा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचं असेल तेव्हा आपण त्याचा विरुद्ध अर्थी शब्द वापरणार आहोत. हे लक्षात घ्या की तुम्ही कोणाशी वाईट बोलू नका म्हणजे तुम्ही सगळ्यांशी चांगले बोलू नका असं त्याचा विरुद्ध अर्थी शब्द वाक्य नाही होणार. विरुद्ध अर्थी किंवा नकारार्थी आपण म्हणतो त्यावेळेला, तर ते तशा प्रकारचं होणार नाही. होकारार्थी वाक्य करताना आपल्याला त्याच्या विरुद्ध अर्थी शब्द, त्याच्या म्हणजे काय, त्याच्यातला महत्वाचा शब्द कुठला आहे, वाईट. वाईटच्या विरुद्ध काय, चांगलं. काय करायचं आपण, बोलू नका. बोलू नकाच्या विरुद्ध काय, बोला. अशा प्रकारे आपण हे समजून घ्यायचं आहे. आता पुढचं वाक्य बघा, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. हे विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचं आपल्याला काय सांगितलेलं आहे की उद्गारार्थी वाक्य करा. उद्गारार्थी वाक्य करताना आपण काय म्हणणार, किती आनंद झाला तुझ्या भेटीने. उद्गार आला इथे. उद्गारवाचक चिन्ह महत्वाचं आहे. प्रत्येक उद्गारार्थी वाक्य करत असताना तुम्ही उद्गारवाचक चिन्ह, उद्गारार्थी चिन्ह तिथे द्यायलाच हवं. व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला वाक्य प्रकार ओळखताना किंवा वाक्य रूपांतर करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून जरूर विचारा. धन्यवाद.